सो यूट्यूब फॅमिली, मग गुड इव्हिनिंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मग आत्ता कॉलेज म्हणजे कॉलेजवरून आलो, मग हातपाय धुवून घेतला. मग आता ब्लॉग स्टार्ट केलो, कारण सकाळी उठणं कॉलेजला जाणं एवढंच होतं आहे. मग सकाळी तर ब्लॉग म्हणजे व्हिडिओ चालू केला नाही. मग उद्यापासून बघू, उद्यापासून चालू केलं तर सकाळी पण करू आणि मध्येच म्हणजे मध्ये थोडं गॅप ठेवून मग संध्याकाळचं ब्लॉग स्टार्ट ठेवू. मग फिलहाल तर पप्पांनी ते जनावरांना पशुखाद्य आंबवून ठेवलाय, ते आता ठेवूया. चला मग इथं बघा आंबवून ठेवलाय बघा. आता नाही एका हातानं उचलत आहे. मग मी उचलतो दोन्ही हातानं. गाईला ठेवलंय, आता म्हशीला ठेवायचं आहे. चला मग हे बघा, हे मुरगासचे कॅरी बॅग आहेत आणि मुरगास बॅग तिथं बघा दोन पडले. ती उन्हाळ्यामध्ये आपण मुरगास केलतो बघा, ते भरून ठेवले होते. ते आता वाळायला खरे, ते वाळायला म्हणजे उन्हात वाळायला ठेवले. ते नंतर ना काढून आत ठेवायचं. मग कधी तर मुरगास केलं तर ह्या बॅगेमध्ये घालून ठेवायचं. झालं. मग हे बघा आमचं गोल्या 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 बघा. गोल्या हँडशेक, गोल्या हँडशेक, हँडशेक गोल्या, गोल्या हँडशेक. थँक्यू थँक्यू थँक्यू. हा गोल्या थँक्यू. असं भाई. मग आमच्या तर कॉलेज सुरू म्हणजे आमचं कॉलेज सुरू झालं आहे कालपासून. मग तुमचे झालं की तुमचे कॉलेज कॉलेज शाळा काय पण असो चालू झाले आहे की कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कारण ह्या वेळेला म्हणजे आम्हाला 10 दिवसाच्या सुट्टी दिल्या त्या. कारण ते मध्ये पाऊस जास्त झालं, ते सेना नदीला महापुर आलतं, म्हणून मध्ये 4-5 दिवस सुट्टी दिली ते आम्हाला. मग त्यामुळे त्या सुट्ट्या इथं कापून घेतल्या. नुसतं कापाकापी काम सुट्ट्या कापणं काम, विद्यार्थ्यांचं मन दुखावण्याचं काम, नुसतं काम, तेच काम, बाकी काय असते. इथं बघा सगळीकडे थोडं ढगाळ वातावरण आहे आणि सूर्य बघा तिथं थोडं आहे. अजून 15 दिवस असंच असते वातावरण, नंतर ना क्लिअर खट. काल पण तुम्हाला दाखवलं होतो बघा. मी 9वीला असताना ह्याला आंबे लागले होते दिवाळीला. आमच्या प्रथम म्हणजे नववीचे प्रथम सत्र पेपर चालू होते, तेव्हा मी आमच्या वर्ग शिक्षकांना आंबा नेऊन खाऊ घातलो. आणि म्हणजे माझ्या मित्रांना पण असंच पेपर 11 वाजता चालू होणार होते. मग मी गेलो 10लाच. मग 2 आंबे नेलते, एकामध्ये 2-4 भाग करून सगळ्यांनी वाटून मस्तपैकी खाल्ल्या. ह्या वर्षी बहुतेक म्हणजे संक्रांतीला लागतात काय वाटतं आंबे. बघू, त्याची अपडेट तुम्हाला मी देतो दररोज. फिलहाल इथं बघ शेणाची पाटी भरून ठेवले आणि तिथं नेऊन टाकायचं उकांड्यात. नुसतं काम. आता जनावरांना ते पशुखाद्य ठेवलंय. मग त्यानंतर ना पाणी पाजवा त्यांना पण. मग म्हणून मी इथं आणून ठेवलं बघ 2 बादल्या. दोन्ही बादल्या भरायच्या आणि जनावरांसमोर ठेवायचं. पिओ अथवा न पिओ त्यांचं काम, फक्त ठेवायचं आपलं काम. बघ अजून चारा खायला म्हणजे ते खाद्य खायला लागते. मग त्यानंतर ठेवू त्यांना. मग अनेक एक मित्रांनो, हे सायकल बघा, हे सायकल रिपेअर करायचं आहे. कारण मी जिथं म्हणजे अर्धा किलोमीटर होतं आहे, बस येते ना तिथं, मग चालत जावं लागते. आत्ता तोच तर पावसाळा होता, सगळीकडे चिखल होत होतं. पण आता पावसाचे दिवस संपले, हिवाळा आणि उन्हाळा राहिला आहे. मग हा सायकल चेन पूर्ण जंगली आहे आणि पंक्चर झाली. ती मागचा टायर पण पंक्चर झाला आणि पुढचा टायर पण पंक्चर झालं. त्याला पंक्चर काढायचं आणि त्या चेनला ऑइल वगैरे करून एकदम चलती गाडी करायची, आपल्या चलती गाडी. मग झालं वाटतं त्यांचं खाद्य खाणं. मग चला मग बादल्या भरून. हा बॅदल मधलं घेऊ. आत्तापर्यंतचे ब्लॉग मस्त गेलेत ना मित्रांनो. मामाच्या गावात मस्तपैकी
सकाळी उठणं फिरणं चिवडा बुंद्या लाडू खाणं फटाके उडवणं असलाच धंदा आमचा. ते फटाक्याचे अजून लई व्हिडिओ आहेत, 2-4 व्हिडिओ आहेत फटाक्याचे. फटाके म्हणजे आम्ही फटाके उडवलो ना त्याचे व्हिडिओ आहेत. मग तुम्हाला मी एकदम ब्लॉगच्या एंडला दाखवतो, नक्की बघा फटाके उडवलेले. एक चांगले शूट घेतले ती मी फटाक्याचे, ते तुम्हाला दाखवतो ब्लॉग एंड करताना. कालचा आणि परवाचा ब्लॉग लई लहान झाले, कारण वेळच नव्हता व्हिडिओ म्हणजे ब्लॉग करायला. मग वेळात वेळ काढून बनवावं लागतंय ब्लॉग, नाही तर कसं होईल आधी. चला मग ठेवतो. तर हे गाईज मग आत्ता मम्मीनं चहा बनवला आहे, मग त्यात थोडं दूध घातलं आहे. आता मस्त चहा पिऊया. चहा पिण्याचा आनंदच वेगळा, मस्त त्याला चहाची आवड. तर मित्रांनो मग इथं मी चाललो होतो डेअरीला. मग इथं बघा गाडी इथं थांबवली होती आणि मी चालत आलो होतो. मग गाडीची चावी घरातच विसरून आलो. मग आता चला आता पळत आणायला गेलो बा. चलो भाई. तर गाईज मग हे बघा चावी घेतलं आणि निघालो परत गाडीकडं. आज सनसेट दाखवण्यासारखं काय नाही, सगळीकडे ढगाळ वातावरण आहे. मग सनसेट काय सूर्यच दिसला नाही संध्याकाळी, मग म्हणून मी पण दाखवलं नाही. आलो बाबा गाडीजवळ. चला मग. सो गाईज मग इथं बघा मी मराठी स्वाध्याय लिहायला लागलो आहे. आणि आता आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. मग भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. मग थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.